हॅलो फ्रेंड्स, हे बघा मी बनवते बेसन झणझणीत मस्त. हे बघा मी इकडे घेतलं एवढं बेसन, बघितलं एवढं बेसन घेतलंय मी. इथे कांदा कट केला, इथे एक टमाटा घेतला, इथे कढीपत्ता घेतला, इथे हिरवी कोथिंबीर घेतली, इथे मी हिरव्या मिरच्या कट केल्या आणि इकडे मी लसूण घेतला. मी ते लसूण चिकन घेतलं त्यामध्ये. ओके, चला मी तर रेसिपी स्टार्ट कर. तर इथे आपली कढई गरम झालेली आहे आणि आपण कढईत तेल टाकूया. आपल्याला पाहिजे तेवढं तेल. आपलं तेल गरम होतंय. आपलं तेल गरम झालंय, आपण तिथे टाकूया जिरे. हे बघा जिरे आपले तडकत आहेत. आपण त्यावर टाकूया लसूण. तर त्यात टाकायचा कढीपत्ता, टाकायचं हिरव्या मिरच्या, कट केलेल्या हिरव्या मिरच्या. आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं घ्या. आता त्यात ॲड करायचा कांदा, कट केलेला कांदा. याला बोल बेसन पिठलं, कारण की आज आहे ना खूप उशीर झाला मला, त्याच्यामुळे मी सोपं आणि साध्या पद्धतीत आणि पटापट बनणारी रेसिपी म्हटलं तर आमची महाराष्ट्रीयन डिश बेसन, सगळ्यात फास्ट बनणारी भाजी. कांदा फ्राय होतोय आपल्या इथे. तर बघा फ्रेंड्स, आपला इथं कांदा फ्राय झालेला आहे. आपण त्यात टाकूया हळद. आपण हळद ही मिक्स करून घेऊया. त्यात टाकायचं आपल्याला टमाटर. आता आपल्याला टाकायचं यात चवीनुसार मीठ. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे टमाटा आपला नरम होईल तोपर्यंत आपण दुसरं काहीतरी. इथे मी घेतलंय बेसन. आपल्याला हे बेसन आहे ना, यात आपल्याला करायचं पाणी ॲड आणि याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर हे बघा फ्रेंड्स, माझं बेसन इथं मस्त मिक्स झालेलं आहे आणि पटकन मिक्स होतं. ओके, तर हे बघा याच्यावर टाकू आपण कोथिंबीर एकदम लास्टला. ओके, यात ओतलं हे बेसन कालवलेलं. ॲड करायचं पाणी. मला पाणी अजून ॲड करायला लागेल यात. ओके, हे बघा केले पाणी ॲड आणि याला आता हलवून घ्यायचं आपल्याला. एकदम मस्त मिक्स करायचं. 5 मिनिटात आपले बेसन तयार होणार. चण्याच्या डाळीचे हे माझ्या मराठी फ्रेंडला माहिती आहे चण्याच्या डाळीचे बोलणार का. आम्हाला माहिती नाही का चण्याच्या डाळीचं बेसन बनवतात, पण हे माझ्या हिंदी फ्रेंड्ससाठी सांगितलं मी. चण्याच्या डाळीचं बेसन आहे, तर त्याची भाजी मी बनवली आज. ओके,
आहे एक महाराष्ट्रीयन डिश. तुम्ही कोल्हापूरला जा, कोल्हापूरला तुम्हाला पिठलं भाकरी भेटतील जास्त, गरम गरम तेवी मस्त एकदम. तर फ्रेंड्स, आपल्या इथं बेसन तयार झालेलं आहे आणि हे रेडी एकदम खायला फटाफट आपली रेसिपी. तुम्ही पण ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. माझं चॅनल शेअर करा. ओके फ्रेंड्स.